आज आपण आहोत आयसरमध्ये. सुमारे 35 वर्ष NCL मध्ये सर आपण होतात शास्त्रज्ञ म्हणून. AIच्या डॉमिनन्समध्ये आयसरच्या अभ्यासक्रमावरती काही परिणाम होईल? AI हे एक साधन आहे, ते साध्य नाही आहे. भारतातला पहिला मास्टर्सचा ऑफिशियल कोर्स आम्ही आमच्याकडे क्वांटम कॉम्प्युटिंगमध्ये सुरू केला. इंटरनॅशनल स्टुडंट्स भारतात यावे अशी परिस्थिती आहे की नाही हे मी सांगू शकतो. जयंतराव नारळीकर ज्यावेळी भाजी घ्यायला यायचे तर लोक आश्चर्य बघत, तुम्ही भाजीचा शास्त्रज्ञ हा सुद्धा मुळात माणूसच आहे. इंटरडिसिप्लिनरी एज्युकेशनचं महत्त्व आपल्या भारतात फार उशिरा कळले. मॅथमॅटिक्स वर्सेस बायोलॉजी असं एक काल्पनिक युद्ध खेळतो. दुर्दैवाने सर्व पालक त्याला बळी पडतात. आमच्याकडे काही कोर्सेसची जर नावं ऐकली तर तुम्हाला लक्षात येईल, बायोलॉजिकल मॅथमॅटिक्स, मॅथमॅटिकल फिजिओलॉजी. आता एक नवीन आयसर उघडायची तर सांगता 1000 ते 1100 कोटी रुपये खर्च आहे. तेही जागा कोणी दिली तर. रिसर्च आणि इनोव्हेशन याचा एकूण अर्थव्यवस्थेशी जर आपण संबंध जोडायचा झाला तर काय सांगाल? 55% GDP ह्या सेवा क्षेत्रात. 1930 सालापासून भारताला नोबेल प्राईज मिळाले. तर इंडियन सॉईलवरती, इंडियन प्रॉब्लेम्सवरती अभ्यास करून जर एखाद्याने नोबेल प्राईज मिळवलं तर मला असं वाटतं की आयसरची ध्येयपूर्ती झाली आणि तो दिवस नक्कीच सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्याचा असेल. रसिक हो, नमस्कार. पॉईंट ऑफ व्ह्यू या आमच्या पॉडकास्टमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण आहोत आयसरमध्ये आणि माझ्याबरोबर आहेत डॉक्टर अरविंद नातू सर. सर नमस्कार. नमस्कार. खूप खूप स्वागत आहे आपलं या पॉडकास्टमध्ये. आयसर म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च. आयसर ही संस्था गेल्या 15 वर्षापासून इथे सुरू आहे आणि भारतामध्ये एकूण 7 ठिकाणी आयसर सुरू आहे. दरवर्षी लाखो मुलं या परीक्षेला बसतात आणि सुमारे 2000 विद्यार्थी भारतामध्ये निवडले जातात. आज आपण पुण्यातल्या ब्रांचमध्ये आहोत आणि पुण्यामध्ये 288 मुलांची कॅपॅसिटी आहे आणि दरवर्षी अतिशय गुणी मुलं आयसरमध्ये प्रवेश घेतात. आयसरचा हा कॅम्पस इतका सुंदर आहे, म्हणजे आपण पाहू शकता ही दृश्य. 98 एकरामध्ये हा कॅम्पस आहे आणि अतिशय प्रशस्त कॅम्पस आणि तेवढेच प्रतिभावान फॅकल्टी आणि जिज्ञासू मुलं. 100पेक्षा जास्त इंटरडिसिप्लिनरी कोर्सेस आयसर चालवतं. शेकडो फॅकल्टी, शेकडो PhD करणारे विद्यार्थी आणि शेकडो मार्गदर्शक, अशा प्रकारे हा आयसरचा प्रवास गेली 15 वर्ष सुरू आहे. सुमारे 35 वर्ष NCL मध्ये सर आपण होतात शास्त्रज्ञ म्हणून आणि त्याच्यानंतर त्यांची पुढची इनिंग आयसरमध्ये सुरू झाली आणि गेली 20 वर्ष राईट फ्रॉम इन्सेप्शन ज्याला आपण म्हणतो, म्हणजे रिकाम्या जागेमध्ये संपूर्ण बांधकाम जे 3-4 वर्ष चाललं होतं तेव्हापासून सर आयसरच्या जडणघडणीमध्ये आहेत. तर 10वी-12वी करणारी जी मुलं आहेत त्यांना आयसर माहिती नाही असं होऊच शकत नाही. पालकांचा अप्रोच आयसर ॲज अ फर्स्ट करिअर म्हणून का नाही आहे आणि सगळीच मुलं इंजिनियर आणि डॉक्टर म्हणून जो काही सुरुवातीला एक करिअरचा एक ध्यास म्हणून बघतात आणि आयसर त्या मानाने पाठीमागे असतं असं मला वाटतं. तसं आपण अनेक गोष्टींवरती गप्पा मारणार आहोत. सायन्सबद्दल, आयसरबद्दल, ओव्हरऑल मुलांचा सध्या करिअरचा जो एक ओढा आहे, ट्रेंड आहे, या सगळ्यांबद्दल गप्पा मारणार आहोत. सर खूप मजा येणार आहे आज आपल्या या पॉडकास्टमध्ये. सुरुवातीचा काळ, तुम्ही तुमचं शिक्षण कुठून घेतलं, कुठल्या कॉलेजमधून घेतलं, याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. माझं शालेय सगळं शिक्षण बेळगावला झालं. आई वडील आणि 2 भावंड असे आमच्या 5 जणांचं हे होतं आणि माझं सगळं शालेय शिक्षण बेळगाव झालेलं. पण त्यावेळी नंतर मला पुण्याला कॉलेजला यायचं होतं, पण कर्नाटक आणि महाराष्ट्रात ते 10वी-11वीचा वाद असल्यामुळे मला 1 वर्ष महाराष्ट्रात काढणं भाग होतं. म्हणून मी सावंतवाडी तालुक्यातला बांदा या गावी शिफ्ट झालो आणि 1 वर्ष मी तिथे राहिलो. बरं. 2-3 गोष्टी सांगाव्याशा वाटतात बदल या दृष्टीने. एक तर इलेक्ट्रिसिटी नव्हती त्या गावात. बापरे. त्यानंतर काही विषय शिकवायला शिक्षक नव्हते. हो. मी संस्कृत कधी आयुष्यात शिकलेलं नसतानासुद्धा मला पूर्ण संस्कृत घ्यावं लागलं. बापरे. असं एक छोटंसं गाव होतं, त्यामुळे त्या ह्याच्यात अडचणीत कडून मी सावंतवाडी सेंटरला पहिल्या क्रमांकाने आलो. अरे वा. हां. आणि तिथून मग मी पुण्याला आलो आणि पुण्याला 63 जूनमध्ये इथे आलो. तर शाळेत जाणाऱ्यांना आमच्या घराण्यातला मी पहिलाच मुलगा, रेग्युलर शाळेत जाणार. हो. आई वडील दोघंही शाळेत गेलेले नव्हते. ते शिक्षित नव्हते, पण सुशिक्षित मात्र निश्चित होते. आणि त्यांचा आयुष्यभराचा एकच मोटो होता की आपल्या 3ही मुलांनी
कोणत्याही परिस्थितीत उच्च दर्जाचं शिक्षण घेतलंच पाहिजे. या त्यांच्या ध्येयाला सुसंगत अशी आर्थिक परिस्थिती त्यांची नक्कीच नव्हती. हो ना. तेव्हा मी पुण्याला येताना आमच्या वडिलांना असं सांगून आलो की मी माझं पुण्यातलं शिक्षण मी माझ्या हिमतीवरती करेन, तुम्ही खालच्या दोघांचं त्या शिक्षणाकडे लक्ष द्या. आता हे मी जरी त्यावेळी म्हटलं असलं तर त्याचं तसं काही प्लॅनिंग किंवा असं काही विशेष नव्हतं. आता त्या तपशिलात न जाता मी एवढंच सांगतो की मी अनाथ विद्यार्थीगृहाचे सदाशिव पेठेत वसतिगृह आहे, ते वसतिगृह पूर्णपणे मोफत आहे. तर त्या ठिकाणी मी प्रवेश मिळवून पहिले 3-4 वर्ष मी तिथे काढली. माझ्या जीवनातल्या ज्या अनेक अडचणी आल्या त्याच्यावरती मात करण्याचे सर्व ट्रेनिंग मला त्या 3 वर्षात मिळालं. कारण खडतर अशा प्रकारच्या विद्यार्थी जीवनात आपला अभ्यास, आपलं ध्येय हे सांभाळून कसं ठेवायचं हे मला त्या अनाथ विद्यार्थीगृहाने शिकवलं आणि मी खरोखर त्यांचा शतशः ऋणी. त्यामुळे पुढच्या आयुष्यात मला कोणताही निर्णय घेण्यात कधी किंवा काम करण्यात कसलीही लाज वाटली नाही. त्याच्यानंतरची 3-4 वर्ष मी कबीरबाग नावाची नारायणपेठ संस्थेत, या संस्थेतून मी अशा करता राहिलो कारण तिथे राहण्याबरोबरच मला काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे थोडंसं आर्थिक बर्डन त्यामुळं कमी झालं आणि मी हे करू शकलो. त्याच्यानंतर मी 67 साली BSc झालो. ज्यावेळी विद्यापीठात 5-6-10 फर्स्ट क्लास येत असत त्यावेळी त्याच्यात माझा सुदैवाने समावेश होता. त्याच्यानंतर युनिव्हर्सिटीत जाऊन मी नंतर MSc डिग्री केली. MSc डिग्री करताना त्यावेळी 5 लोकांना फक्त फर्स्ट क्लास होता, त्यात सुदैवाने माझी गणना झाली. MSc झाल्यानंतर काय करावं हा एक फार मोठा होता. कन्व्हेन्शनदृष्ट्या विचार केला तर आमच्या आर्थिक परिस्थितीनंतर मी BSc नंतरच नोकरी करायला पाहिजे. पण MSc ज्यावेळी झालं ज्यावेळी प्रश्न आला की काय करायचं, तर त्यावेळी माझी इच्छा होती नोकरी करावी. कारण काय, मला घरातली परिस्थिती दिसत होती. पण आमची घरातले म्हणजे आईवडील आणि माझी एक मैत्रीण जी नंतर माझी बायकोही झाली, त्या दोघांनी पहिल्यापासून त्यावेळपासून जोर दिला, तू काहीही करून झालं तरी तू PhD करायलाच पाहिजेस, रिसर्चमध्ये जायलाच पाहिजेस. मला कसलीही बॅकग्राऊंड नव्हती, मी कधीही NCLमध्ये गेलो नव्हतो. मग घाबरत जाऊन इंग्रजी बोलता येत नव्हतं, असं घाबरत जाऊन एका गाईडला विचारलं. मग त्यांनी माझी तिथल्या तिथेच केमिस्ट्रीची परीक्षा घेतली. डॉक्टर CR नारायणी या नावाचे गृहस्थ होते, अतिशय चांगले उच्च दर्जाचे शास्त्रज्ञ. आणि त्यांनी मला सांगितलं, जा तू युनिव्हर्सिटीत जाऊन अर्ज कर. तेव्हा मी त्यांना सांगितलं माझ्याकडे 10 रुपये नाही आहेत त्या फॉर्मचे. त्यांनी स्वतःच्या खिशातून दिले आणि तो मी अर्ज भरून NCLला दाखल झालो. NCLला दाखल झाल्यानंतर त्यावेळी फेलोशिप मिळायला साधारणतः नोव्हेंबर-डिसेंबर उजाडायचं. आणि तेवढ्या वेळात माझं लग्न झालेलं असल्यामुळे मला काहीतरी नोकरी हे काहीतरी करावी म्हणून मी AFMC 3 महिने नोकरी केली. आणि त्यावेळी मी एका कम्फर्ट झोनमध्ये गेलो. पण त्यातनंही मला यशस्वीरित्या बायकोनीच ओढून काढलं की आपलं खरं ध्येय ते आहे, तेव्हा तू कृपया NCLला काम करायला सुरुवात करा. अशा रीतीने मी 4-5 वर्ष जवळजवळ NCLमध्ये काम केलं. आत्ताच्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधांचा मला हेवा वाटतो. ज्या कारणासाठी आम्ही 15 दिवस घालवायचो ती मुलं आता 1.5 ते 2 मिनिटात करतात. त्यामुळे त्या ह्याच्यातून सुद्धा मी 4 ते 5 वर्षात संबंध माझी PhD संपवली. PhD संपवल्यानंतर आता परत नोकरी किंवा हा प्रश्न आलाच. त्यावेळी आम्हाला असं ठरलं ह्याच्या पुढे काय असतं का, तर मी म्हटलं हो पोस्ट डॉक फेलो, मग ते तू कर असं आहे. त्याच्यानंतर मी जर्मन अकॅडमिक एक्सचेंजला अर्ज केला सुरुवातीला. त्यात भारतात 700 ते 800 अर्ज आले होते, त्यातले 10 लोकांना निवडलं त्यांनी.
त्यात माझा दुसरा किंवा तिसरा नंबर होता. तिथून मग मी जर्मनीला गेलो. 4 वर्ष जर्मनीतच राहिलो. आणि मी एक ठरवलं होतं, जर आपल्याला जर्मनीत राहायचं असेल तर 3 गोष्टीच्या अडचणीवरती मात करणं आपल्याला अत्यंत आवश्यक आहे. पहिली गोष्ट म्हणजे जर्मन भाषा. इंग्लिश भाषा बोलणारे फार कमी होते. ही एक अडचण होती. व्हेजिटेरियन जेवण हा कन्सेप्टच नव्हता. म्हणजे मिळणं तो भाग वेगळा, पण कन्सेप्टच नव्हता. आणि तिसरी गोष्ट म्हणजे प्यायला पाणी मिळत नसे. प्यायला पाणी मिळालं की तुम्हाला औषध घ्यायचं आहे असं ते समजत असतं. नंतर मला एका जर्मन कंपनीत एक 6 महिने नोकरी मिळाली. पण नंतर माझ्या असं लक्षात आलं, आपलं काही खरं नाही, आपण आपल्या याच्यातच जाऊ. वॉन्टेड टू बी फर्स्ट क्लास सिटीजन, देन सेकंड क्लास कंट्री, देन सेकंड क्लास सिटीजन इन द फर्स्ट क्लास कंट्री. म्हणून मी परत आलो आणि परत मी NCLला हे करून NCLमध्ये माझी करिअर घडवण्याचा विचार सुरू केला. NCLमध्ये सर तुम्ही 30 ते 35 वर्ष जवळपास काम केलं, तर कसा होता तो अनुभव एकूण? खरं सांगायचं तर पहिले 1 वर्ष मला तिथले काही साधेना किंवा मानवेनाच खरं सांगायचं. बरं. त्यात एक सगळ्यात महत्त्वाची हे होती की इंग्लिश भाषेवरती मास्टरी तर सोडाच, पण साधी ओळख पाळख नव्हती. ती पहिल्या ह्याच्यानंतर. आणि त्याच्यानंतर मला एक आणखीन बघायला मिळालं, म्हणजे NCLमध्ये त्यावेळी इतके प्रख्यात शास्त्रज्ञ काम करत होते, त्यांना जवळून बघायला मिळालं, ते कसे वागतात, नंतर त्यांची लिडरशिप क्वालिटी काय आहे, ते 10 लोकांना एकत्र कसे ठेवू शकतात. अशा आणि माझ्या सुदैवाने डॉक्टर BD टिळकांसारखा डायरेक्टर होता त्यावेळी, आणि त्यांनी अतिशय विद्यार्थ्यांच्याकरता अनेक सोयी केल्या. तर या सगळ्याचा आस्वाद घेतल्यामुळे ज्यावेळी मी माझी करिअर स्वतंत्रपणे सुरुवात केली, त्यावेळी माझ्या लक्षात आलं की ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या. लहान थोरांच्यापासून प्रत्येकाला कसं एका ह्याच्यात बांधता येईल. दुसरी मी एक महत्त्वाची गोष्ट शिकलो म्हणजे नोबडी इज युजलेस. आपण ॲपरंटली म्हणतो की त्याला काही येत नाही, तर तो संस्थेच्या ह्याच्यात कसा त्याचा भाग घेता येईल त्याला, या प्रकारची परिस्थिती आपण कशी निर्माण करतो, याचं मला एक फार मोठं आहे. पण मग NCLमध्ये पूर्ण 30-35 वर्ष काम करत असताना तुमचं प्रोफाईल किंवा पोर्टफोलिओ काय होता? जशी प्रत्येक याची व्यवसायाची प्रोफाईल असते, तशी दुर्दैवाने सायंटिस्ट या पोस्टला प्रोफाईल नसते. नंबर 1. पण तरी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देताना मी असं म्हणेन की आपणच जो संशोधनाच्याकरता विषय शोधून काढलेला आहे, त्या विषयाच्या अगदी मुळापासून जाईपर्यंत आपला प्रॉब्लेम सुटेपर्यंत आपल्याला काम करावं लागेल. मग ते कशाही दर्जाचं असेल. काही काम इथे होऊ शकेल, काही काम बाहेर होऊ शकेल. तर आपल्या ध्येयापुरती जर हे असेल तर हे असेल. त्या 2 प्रकारचे हे होते. एक होतं अँझायटी बेस्ड, म्हणजे हे असं कसं असं विचारायचे, आणि क्युरिओसिटी अँझायटी बेस्ड असायचे, म्हणजे हाऊ वेन असे प्रश्न विचारून हा एक प्रॉब्लेम सॉल्व करायचा. नंतर 5-7 वर्षांतर मला असं वाटू लागलं, हा केवळ एक आनंद घेण्याची गोष्ट, की हे कसं सॉल्व होत नाही, मी करून दाखवतो आणि असं. तर त्याच्यात दुसरा एक अँगल माझ्या लक्षात आला. तो मला 2 लोकांनी सांगितलं की हे असे प्रॉब्लेम निर्माण करून ते सोडवण्यापेक्षा सुद्धा एक्झिस्टिंग जे प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा, कारण ते जर तुम्ही सोडवलेत तर इंडस्ट्रीला आणि शेवटी सोसायटीला त्याचा फायदा. तर शेवटी रिसर्च, पर्पज ऑफ रिसर्च इज टू फुलफिल द सोसायटल नीड्स, हे नक्की होतं. वा. त्याच्यानंतर मी बरेच वर्ष म्हणजे 2007 सालापर्यंत जवळजवळ NCLमध्ये राहिलो. वेगळ्या पदावरच्या सायंटिस्ट बनून शेवटी डेप्युटी डायरेक्टर या पदावरून मी निवृत्त झालो. NCLने मला खऱ्या अर्थाने समृद्ध केलं. जागतिक संशोधन म्हणजे काय, त्याला लागणाऱ्या पद्धती कुठल्या वापरायच्या आहेत, ते त्या NCLने मला शिकवलं. आणि NCLने दुसरी एक सगळ्यात महत्त्वाची मला गोष्ट दिली, ती म्हणजे उत्कृष्ट लिडरशिप कशी असते, तुला हवं ते करण्याची मुभा. या 2-3 गोष्टीमुळे मी विविध प्रकारचे
प्रोजेक्ट्स केले. त्याचे सर्वसाधारणतः डिटेल्स सांगत नाही, पण त्याचे सर्वसाधारण 2 भाग आहेत. एक म्हणजे मूलभूत संशोधन, म्हणजे ज्याला बेसिक रिसर्च असं म्हणतो, ते केलं. आणि त्याच वेळी माझ्या लक्षात आलं की जर आपल्याला या केमिस्ट्रीचा उपयोग करता आला तर जास्ती हे होईल. म्हणून मी इंडस्ट्रियल रिसर्चमध्ये सुद्धा भाग घेतला. त्या काळात मी इंडस्ट्री स्पॉन्सर प्रोजेक्ट, ड्रग डेव्हलपमेंट अशा अनेक गोष्टीवरती काम केलं. मी माझ्याकडे कल्पनेप्रमाणे एकावेळी 3 ते 4 फार्मा कंपन्यांच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरवरती होतो, कन्सल्टंट होतो, ॲडवायझर होतो आणि सर्व दृष्टीनं मी काम केलं. म्हणजे फार्मा इंडस्ट्रीमध्ये मी अजूनही कार्यरत आहेच. तर अशी माझी NCLची हे झाल्यानंतर 2007 साली मी रिटायर होणार. एवढं आपण NCLबद्दल बोलतोय, तर NCLबद्दलच्या एखाद्या प्रोजेक्टबद्दल सांगू शकाल की जो तुम्ही हँडल केलाय? मशीनच्या वरती एक औषध होतं. बरं. आता मी त्याचं नाव घेऊ शकत नाही कारण ते ट्रेडमार्क आहे. मशीनच्या वरती सरा या रोगावरती औषध असायचं आणि त्यात अनेक म्हशी या आपल्याकडच्या मरायच्या. त्याच्यावरती एकच फक्त परदेशी एका कंपनीचं औषध होतं आणि त्या औषधाची किंमत ही सामान्य शेतकऱ्यांना परवडणारी नव्हती. आणि ती कंपनी अशी होती की त्यांचं पेटंट होऊन सुद्धा ते काही त्याच्यात हालचाल वगैरे काही करत नाही, कारण त्यांना माहिती होतं की भारतात हे तयार करणारे लोकच नाही आहेत. पण आम्ही तो चॅलेंज म्हणून तो प्रॉब्लेम घेतला. 2 ते 2.5 वर्ष त्याच्यावरती काम केलं आणि शेवटी त्यांचं जर 10 रुपयाला प्रॉडक्ट असेल तर आम्ही 2 रुपयात तो त्यांना मिळवला. तर म्हणजे याच्यातून मला एक गोष्ट काय शिकायला मिळाली की आपण जर एक्झिस्टिंग प्रॉब्लेमवरती काम केलं तर सोसायटीच्या जवळ जाऊ शकतो. आणि त्यानंतर माझी आणि इंडस्ट्री याच्यात एक प्रकारचं हे झालं. त्यावेळी मी अनेक प्रकारे त्यांना सल्लागार म्हणून काम केलं. प्रोसेस डेव्हलपमेंट म्हणजे एखादी गोष्ट तयार करायची पण कशी करावी, किंवा दुसरी गोष्ट म्हणजे त्यावेळी पेटंटचा उदय होत होता. बौद्धिक स्वामित्व किंवा बौद्धिक संपदा IPR याच्याबद्दल मी कन्सल्टन्सी दिली, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट. हां. नंतर ॲनालिटिकल केमिस्ट्री म्हणजे तुमचं कंपाऊंड तयार आहे. तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. औषध माझे सर्व अनुभव आहे त्या क्षेत्रातले. एखादं औषध 100% 99.9% जर बरोबर असेल, योग्य असेल, तर नक्की रेग्युलेटरी अफेअर तुम्हाला ते 1% म्हणजे काय आहे ते हुडकून काढायला होतं. त्यातल्या प्रत्येक पदार्थ ॲनालाइज करायचा, तो वेगळा कॅरेक्टराईज करायचा आणि शेवटी तो तुम्ही मूळच्या औषधाला घातक नाही हे सिद्धही करायचं. म्हणजे लोक म्हणतात की ड्रग म्हणजे ड्रग डेव्हलपमेंटमध्ये सगळ्यात जास्ती महत्त्व इम्प्युरिटीला असतं. तर या प्रकारच्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्यावेळी त्या फार्मा इंडस्ट्रीमध्ये फार नव्हत्या आणि त्यामुळे त्याच्यात तो मला एक फार NCLमध्ये फायदा झाला. आणि अशा एक प्रकारचे ब्रीफ प्रोफेट सायमल्टेनियसली माझ्या NCLने मला काय दिलं असं जर विचाराल तर माझ्या जर्मन भाषेचा वापर करायची परवानगी मला संधी भरपूर मिळाली. कारण NCLमध्ये जर्मन पेटंट ट्रान्सलेट करून देण्याची एक सर्व्हिस होती. ओके. मी आत्तापर्यंत 700 जर्मन पेटंट्स, पब्लिकेशन, कित्येक थिसिस आणि मोठे मोठे चॅप्टर्स पुस्तकाचे हे जर्मनमधून इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून दिले. ओके. आणि ही मला NCLनी संधी दिली म्हणून करू शकलो. वा वा वा. याच्याबद्दल शंकाच नाही. म्हणजे एका बाजूला मूलभूत संशोधनाला संधी, दुसऱ्या म्हणजे इंडस्ट्री ज्याला उपयोगित संशोधन म्हणतात त्या करायला संधी. मला जर्मन भाषा शिकण्याची, जर्मन भाषा डेव्हलप करण्याची संधी मिळाली. त्या या 2-4 यांनी संलग्न आहे एक इंटरनॅशनलायझेशन. कारण सायन्स ही एक वैश्विक संकल्पना आहे. जे भारतात जे असतं तेच अमेरिकेत असतं. तेव्हा जास्तीत जास्त परदेशातील शास्त्रज्ञांचा भाषण, चर्चा ह्याच्यातून संधी मिळत जाणे हे अत्यंत मला मोलाचं वाटतं. त्यातून मला त्यांच्याशी बोलल्यानंतर मला त्यांनी कित्येक वेळा तुम्ही आमच्याकडे या असे सल्ल्या दिले, निमंत्रण दिलं. मी अशा प्रकारे अनेक वेळा बऱ्याच देशातही जाऊन आलो त्यावेळी. तर हे मला सगळं NCLने दिलं आणि इतकी ह्याला माझ्या ह्याचा पाया दुसरा कुठल्याही संस्थेने घातला नसता
ह्याच्याबद्दल माझी खात्री. क्या बात आहे. आज आपण सोशल मीडियाच्या एरामध्ये सगळे वावरतो. त्यावेळेला सोशल मीडिया नव्हताच. तर अशा प्रकारचे इंटरेस्टिंग प्रोजेक्ट्स तुम्ही हँडल केले आणि सोशल मीडिया नव्हता किंवा काही प्रकारची प्रसिद्धी अशी सहज मिळावी अशी शक्यता नव्हती. तर त्याची कुठे खंत आज पाठीमागे वळून बघताना वाटते का? सोशल मीडियाच नव्हता त्यामुळे प्रसिद्धी झाली, पण त्याची मला खंत कधी वाटली. कारण मी जी पेपर पब्लिश केली, एक जर्मन फ्रेंच सायंटिस्ट आहे, नोबेल प्राईज विनर आहे, त्यांनी एकदा मी शास्त्रज्ञ का व्हावं याच्यावरती काही कारणं सांगितली. त्यात वर्क फ्रॉम होम हे त्यावेळपासून सुरू होतं, त्याच्याबद्दल प्रश्न नाही. पण त्यांनी खोचक असं लिहिलं होतं की फेसबुक आणि या सोशल मीडिया नसतानासुद्धा जर तुम्हाला जगप्रसिद्ध व्हायचं असेल तर तुम्हाला एक सायंटिफिक पेपर पुरे असतो. क्या बात आहे. तुम्ही एका सायंटिफिक पेपरने जगातल्या सर्व सायंटिफिक कम्युनिटीशी जोडले जाता आणि हे सोशल मीडियासुद्धा आजचं करू शकणार नाही. इतकं स्पष्ट त्यांनी नोबेल प्राईज जिंकलं होतं. मोठं स्टेटमेंट आहे. हो, महत्त्वाचं स्टेटमेंट आहे. म्हणजे त्यांनी असं म्हणलं होतं, यू कॅन बिकम फेमस विदाउट फेसबुक अँड व्हॉट्सॲप ऑल्सो. सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये एक उत्सुकता आहे की एखाद्या शास्त्रज्ञाचं आयुष्य कसं असतं, दैनंदिनी कशी असते. पूर्वी सायंटिस्ट म्हणला की लोकांच्या डोक्यात एक चुकीची कल्पना असायची. त्याची दाढी वाढलेली आहे, तो पुस्तकांशिवाय काही वाचत नाही, आणि तिसरी गोष्ट म्हणजे तो पाठीला मायक्रोस्कोप लावून हिंडतो. ही एक सर्वसाधारण शास्त्रज्ञांच्याबद्दलची कल्पना होती. ती संपूर्ण चुकीची. शास्त्रज्ञ हा सुद्धा मुळात माणूसच आहे. हो ना. त्यामुळे जयंतराव नारळीकर ज्यावेळी भाजी घ्यायला यायचे त्यावेळी लोक आश्चर्य बघायचे, तुम्ही भाजीचं आण म्हणजे काय. शास्त्रज्ञ हा मनुष्य रेग्युलर माणूसच असतो पहिल्यांदा. ॲब्सोल्युटली. त्याला भावभावना असतात, कुटुंब असतं, छंद असतात, अनेक गोष्टी असतात. तुम्हाला छंद कोणते कोणते आहेत? पुस्तक वाचन किती असतं आणि काय काय वाचता? वाचन हे मी शाळेत असल्यापासूनच माझा छंद आहे. म्हणजे मी 5वी 6वीत असतानासुद्धा माझ्या एका मित्राचे वडील होते, त्यांच्याकडे विवा हडप वगैरे या सगळ्यांच्या पुस्तकांचे बाउंड व्हॉल्यूम. त्यामुळे मराठी वाङ्मय वाचायचं हे मला बेळगावात त्याच वेळी कळलेलं होतं, आणि सुदैवाने मी ते कंटिन्यू ठेवलं. आणि वाचन, मराठी वाचन हा माझा फार आवडता छंद आहे असं मी सांगेन. आवडते लेखक कोण? पहिल्यांदापासून खरं सांगायचं थोडेसे विनोदी बाजूनी आहेत. चिवी जोशी, मोठे चिवी जोशी, अत्रे असे होते. खरं म्हणजे लोकांच्या दृष्टीने मी फार गूढ लेखक सांगायला पाहिजे. पण अलीकडच्या जयंतराव नारळीकर यांनी काही चांगली पुस्तकं लिहिली. मला आत्मचरित्र वाचण्याची आणि विशेषतः संस्थांचे इतिहास वाचण्याची फार आवड आहे. ओके. मी पुण्यातल्या जवळजवळ सर्व संस्थांचे मागून घेऊन पुस्तकं वाचले, ज्यावेळी त्यांनी 100 वर्ष पूर्ण केली. तर हा एक माझा वाचन हा एक फार मोठा छंद होता. वा. दुर्दैवाने मी एक गोष्ट आयुष्यात कधी करू शकलो ते म्हणजे कला प्रांगणात मी पाऊल ठेवू शकलो, कारण मला कोणी घेतलंच नाही. कारण त्याच्यात काही आपलं चालण्याजोगं, मग तो संगीत असो, वादन असो, चित्रकला असो, याच्यात मी कुठेही नाही. सिनेमा जसे 4 लोक बघतात तसे मीही बघत असे. आता अर्थात वेळेच्या शास्त्रज्ञ ही 9 ते 5 ही संकल्पना नसल्यामुळे कदाचित कुटुंबियांच्याकरता मी त्यावेळी वेळ देऊ, खरं सांगायचं तर मी वेळ देऊ शकतच नव्हतो. फार कमीच वेळ गेलेला. आणि जसं जबाबदाऱ्या वाढत गेल्या तशा ते वाढतच गेले. बॅडमिंटन हा माझा फार जवळचा छंद आहे. मी 35 वर्ष बॅडमिंटन खेळलो. आयसरच्या एकूणच अभ्यासक्रमाबद्दल, मूल्यमापन पद्धतीबद्दल, इंटरडिसिप्लिनरी अभ्यासक्रमांबद्दल जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे काय विजन आयसरच्या स्थापनेमागे होती? डॉक्टर केन गणेश जे पहिल्यांदा इथे डायरेक्टर झाले, त्यांची आणि माझी या विषयावरती चर्चा होत असते की आपण MSCच्या इंटरव्ह्यूला जातो त्यावेळी त्यांचा दर्जा इतका का खालावलेला असतो. तर त्याचं कारण आमच्या लक्षात आलं, त्यांना 12वीपासून ट्रेनिंगच पुढे दिलेलं नसतं. तर मग ह्याच्यावरती काय करता येईल का, असा आमचा छोट्या अगदी मायक्रो लेवलवरती विचार सुरुवात झाला. भारतीय किंवा नॅशनल लेवलवरती हाच विचार त्यावेळी गोविंद स्वरूप, डॉक्टर VG भिडे यांनीही सुरू केला होता. पण काही कारणामुळे ते पुढे येऊ शकले नाही. शेवटी भारतरत्न डॉक्टर CNR राव यांनी ही बाजू उचलून धरली आणि ताबडतोब पंतप्रधानांच्या
सायन्स ॲडव्हायझरी कमिटीचे चेअरमन होते ते, आणि त्यांनी असं सांगितलं की अशा प्रकारची फॅसिलिटीज भारतात निर्माण होणं इन्स्टिट्यूट अत्यंत आवश्यक आहे, आणि ते कॅबिनेटने मानलं आणि 2 पहिल्यांदा सुरू करायच्या असं ठरलं. कुठं सुरू करायच्या? जिथं जागा मिळेल तिथे. तर पुण्याला सुदैवाने माशेलकर वगैरे लोक होते, त्यांनी ताबडतोब आम्हाला ही जागा दिली 100 एकर. वा, आणि त्यातच आम्ही याची सुरुवात केली असं म्हणायला हरकत. कमाल. तर ज्यावेळी आम्ही हे ॲनालिसिस करत होतो की का हे होत नाही, तर त्यावेळी आमच्या लक्षात असं आलं की 2 गोष्टी विज्ञान शिक्षणात आपल्याला लॅकिंग आहे. पहिली म्हणजे त्यात प्रात्यक्षिकांचा अभाव भरपूर आहे. दुसरी गोष्ट म्हणजे BSc मधला मंडेन, अतिशय नीरस, कंटाळवाणाचा अभ्यासक्रम आहे, आणि त्या अभ्यासक्रमात संशोधनाला जागा नाही. म्हणजे जणू काही संशोधन आणि एज्युकेशन किंवा शिक्षण आणि संशोधन या 2 गोष्टींनी डिव्होर्स घेतलेला आहे. जिथे उत्कृष्ट संशोधन होतं तिथे अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस नाहीत, आणि जिथे अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस आहेत ते संशोधन नाही. त्यामुळे आपल्या मुलाला, म्हणजे माझ्या बाबतीत जर म्हणाल तर मी PhDला आलो त्या दिवशी मी संशोधन या बाबतीत 0 किंवा कोरा होतो. तर मग हे जर करायचं असेल तर आपल्या नवीन जी संस्था आपण काढणार त्यात सायन्स, एज्युकेशन आणि रिसर्च या दोन्ही गोष्टी मूलभूत असाव्यात अशी कल्पना निघाली. आणि त्याप्रमाणे आयसरची 2006 साली सुरुवात झाली, आणि 2005 सालापासूनच त्याच्या तयारी चालू होती. NCLमध्ये एक टास्क फोर्स तयार केला होता डॉक्टर गणेश यांच्या नेतृत्वाखाली, आणि आम्ही हे करून त्यांनी आम्हाला अल्टिमेट तारीख दिली 1 ऑगस्ट 2006ला तुम्हाला सुरुवात केलं पाहिजे. आणि हे ज्यावेळी आम्हाला ऑर्डर काढली गेली त्यावेळी आम्हाला जागा नव्हती, फॅकल्टी नव्हती, विद्यार्थी कोण येणार माहीत नव्हते, अभ्यासक्रम नव्हता, काहीच नव्हतं. फेब्रुवारी 2006. पण नंतर आम्ही त्या टास्क फोर्सने कंबर कसली आणि ठरवलं कुठल्याही परिस्थितीत 1 ऑगस्टला आपण सुरू करू. प्रवेश देण्याचे क्रायटेरिया माहीत नव्हतं, रिझर्वेशन्सची कल्पना नव्हती. शेवटी मी त्याच्यावरती नंतर काही वर्षांनी एक पुस्तकसुद्धा लिहिणार आहे, टिल द कर्टन रेजेस, एवढंच. तिथपर्यंत कसं आलं. तर ते सगळं करून आम्हाला NCLने एक जागा दिली. इथेच पलीकडे मेराडो म्हणून बिल्डिंग होती, खंडरच होते ते सगळं. बरं. तर तिथे आम्ही फक्त 10,000 स्क्वेअर फुटाची जागा मिळाली आम्हाला. त्यात 4 विषयांच्या प्रयोगशाळा, विद्यार्थी, शिक्षक सगळेच लोकांना तिथे अकॉमोडेट करायचं होतं. त्यामुळे डायरेक्टरना वेगळी बसण्याची खोली नव्हती, ते आपले सर्वसाधारण ह्याच्यात बसत. लायब्ररी कम रीडिंग हॉल कम लेक्चर हॉल सगळं एकत्र होतं. पण अशा ह्याच्यातसुद्धा आम्ही 34 मुलं आणि 3 शिक्षक याच्यावरती ही संस्था सुरू. ज्यावेळी सुरुवात झाली त्यावेळी आम्हाला हा एक प्रश्न म्हणजे मुलांनी आमच्याकडे काय यावं. आमची विचारसरणी मोठी आहे, आम्ही येऊ करू तेऊ करू असं सांगितलेलं आहे. पण मुलं जे आत्ता येतात ते बघतात ते 10,000 स्क्वेअर फुटच बघतात. त्यात त्यांनी काय यावं. मग त्याच्यासाठी आम्ही अत्यंत आकर्षक आणि आदर्श असे अभ्यासक्रम घेतले. आमच्याकडे मुख्यतः 3 कोर्सेस चालवतो. 12वी नंतर 5 वर्षाचा BS-MS कोर्स, त्याला पूर्वी आम्ही MS म्हणायचो, पण सरकारी नोकरीत जाताना बॅचलर डिग्री कुठे आहे असं विचारून येते, म्हणून त्याला आम्ही BS-MS म्हणतो. आणि त्या 5 वर्षाचा इंटिग्रेटेड कोर्स चालवतो. आमच्याकडे हे संबंध भारतात सांगितलं त्यामुळे 2,000-2,500 जागा असतील या कोर्स करता. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही डायरेक्ट PhDचे कोर्सेस घेतो. आज मला सांगायला अभिमान वाटतं, ज्या बिल्डिंगमध्ये आपण या आवारात बसलेले आहे तिथे 700 PhD दिलेले लोक. मूलभूत शास्त्रज्ञात 700 मुलं PhD करतात. आणि तिसरे एक आम्ही नवीन हे सुरू केलं ते म्हणजे तुम्ही BSc झालात आणि तुम्ही उत्कृष्ट टॉप आहात, एक्स्ट्राऑर्डिनरी आहे, तर तुम्ही MSc न करता डायरेक्टली आमच्याकडे PhDला येऊ शकता. इंटिग्रेटेड PhD नावाचा नवीन कोर्स सुरू केला आणि त्याचा फायदा खूप झाला आम्हाला.
कारण खरंच कित्येक लोकांना MSL देण्याची गरज नसते, ते करू शकतात. तर अशा प्रकारचे 3 कोर्सेस आम्ही चालवतो. त्या मुख्यतः आपण आता आमचा जो फ्लॅगशिप कोर्स ज्याला म्हणतात BSMS, 12वी नंतर 5 वर्षात आम्ही हा कोर्स चालवतो. पहिले 2, 3, 4 सेमेस्टर्स आमच्याकडे सर्व विषय सक्तीचे असतात. PCMB 4ही विषय, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी, हे 4ही विषय सक्तीचे असतात. याचं कारण असं आहे की 12वीपर्यंत मला नाही वाटत कोणीतरी मला हा विषय आवडतो म्हणून अभ्यास केले. 12वीपर्यंत सर्व अभ्यास हा 2 मार्क, 3 मार्क, 7 मार्क याच्याकरता असतो. म्हणजे 2 मार्काकरता 2.5 तास अभ्यास करायचा, असं प्रपोर्शन असतं. त्यामुळे या सगळ्या ह्याच्यात 12वीपर्यंत मला काय आवडतं हेच आपण विसरून गेले. म्हणून त्याच्याकरता आम्ही असं करतो, 4 हे वेगळे जे विषय आहेत हे 4ही विषय सगळ्यांना शिकवतो. आणि नंतर तुम्हाला त्यातल्या ज्या वेळ म्हणजे तुम्हाला 2 वर्षांनी कळतं की आपल्याला कुठल्या विषयात खरंच गोडी आहे, तो विषय आपण घ्यावा, अशी संधी त्यांना मिळावी म्हणून आम्ही हा पाया पक्का करून घेतो. आता आपल्या इतक्या मिथ असतात, 8वीतच मुलाला ऑटोमोबाईल इंजिनियर करायचं किंवा असं करायचं वगैरे, अशा गोष्टी ते कशाच्या जोरावर ठरवतात हे मला कधीच कळलं. हो ना. आमच्याकडे पूर्वी आम्ही IITचे विद्यार्थी घ्यायचो. हो. हा IIT चॅनल 1-2 वर्षापर्यंत घेतलं, 10,000पर्यंतच्या चॅनल. त्या मुलांनी कधी बायोलॉजी शिकलेली नसते. हो. पण 3ऱ्या वर्षी त्यातली 80% मुलं बायोलॉजी मेजर घेतात. कारण त्यांना एक्सपोजरच मिळालं नसतं, त्यात गोडीच कळलेली नसते. बापरे. हा सगळ्यात महत्त्वाचा. आम्ही सर्वसाधारणतः याला स्टुडंट सेंट्रिक एज्युकेशन म्हणजे विद्यार्थी केंद्रित शिक्षण. आपल्याकडे विद्यार्थ्याला शेवटी मिनिस्टर, डेप्युटी मिनिस्टर, एज्युकेशन इन्स्पेक्टर, प्रिन्सिपॉल, फॅकल्टी, हेड ऑफ द डिपार्टमेंट एवढं करून विद्यार्थ्याच्या वाडग्यात जे पडेल तेच, आणि त्याला त्याच्याचवरती परीक्षा द्यायची ज्याच्यात त्याची कसलीही इन्व्हॉल्वमेंट नाही. तर ही संकल्पना बदलून आपण विद्यार्थ्यांना सर्व थरावरती सामील करून घेतलं तर काय होईल, एका रिस्ट्रिक्टेड सेन्समध्ये. ही आम्ही एक त्याच्यात संकल्पना राबवली आणि त्याचा आम्हाला भरपूर फायदा झाला. जसं आमच्याकडे रिसर्च आणि एज्युकेशन एकत्र नांदतात, तसाच आमचा भर इंटरडिसिप्लिनरी एज्युकेशन हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. आमच्याकडे इंटरडिसिप्लिनरी एज्युकेशनचं महत्त्व आपल्या भारतात फार उशिरा कळले. गेल्या 10 वर्षातले तुम्ही नोबेल प्राईज जर बघितली केमिस्ट्रीमधली तर 5 मेडिसिनवाल्यांनी पटकवलेली किंवा व्हायस वर्सा. हे का झालं तर त्याला लागणारी सर्व शास्त्र शेवटी एका ध्येयाने प्रेरित होऊन वरती जातात. ही संकल्पनाच आपल्याकडे नाही आहे. मी फिजिक्समध्ये जर असेल तर P एकदा जर माझ्या डोक्यावरती लिहिलं गेलं तर मी Bकडे किंवा Mकडे बघतच नाही, बघायची परवानगीच नाही मला. जसं मला पहिल्या वर्षी मी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतली आणि दुसऱ्या वर्षी मला कळलं की अरे काय खरं नाही, काहीही करू शकत नाही, एस्केपच नाही आहे, शेवटपर्यंत तुम्ही जायचं. ती संधी आम्ही इथं मुलांना देतो. बरं 10वीपासून 12वीपासून विद्यार्थ्यांच्या आवडी बदलत असतात. कोणाला मॅथमॅटिक्स आवडतं, कोणाला सायन्स आवडतं, कोणाला आणखीन काय आवडतं. तर या सगळ्या ह्याच्यातनं आम्ही विनोदाने म्हणतो पहिले 2 वर्ष आम्ही त्यांना सक्तीचे सर्व विषय ठेवतो आणि पुढचे 3 वर्ष एकही विषय सक्तीचा. आमच्याकडे कोर्सची संकल्पना, आमच्याकडे जवळजवळ 150 कोर्सेस. तर कमिंग बॅक टू इंटरडिसिप्लिनरी, तर हे जग तिकडे जात असताना आपण मात्र 10वी 11वीत मॅथमॅटिक्स वर्सेस बायोलॉजी असं एक काल्पनिक युद्ध खेळतो. ते कोणाच्या हिताकरता असतं ते मी काय सांगण्याची गरज नाही तुम्हाला. दुर्दैवाने सर्व पालक त्याला बळी पडतात. आणि मी ज्यावेळी विद्यार्थ्यांना विचारतो की तुम्ही एखादा T-शर्ट विकत घ्यायला गेलात आणि तो चांगला मिळाला तरी तुम्ही 3-4 ठिकाणी अजून जर बघू म्हणता, पण तुम्ही जेव्हा करिअर चूज करता त्यावेळी तुम्हाला फक्त 2च दुकानं कशी काय दिसतात. तर अशा रीतीने एक समर्थ विकल्प याला उभारावा हा एक आयसरच्या उभारणीच्या मागे फार मोठा होता. आणि त्याच्याकरता आमच्या लक्षात आलं की आम्हाला
अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसमध्येच इंटरडिसिप्लिनरी याचं भाग घेण्याची शिकवण्याची संधी. त्यामुळे आमच्याकडे काही कोर्सेसची जर नावं ऐकलीत तर तुम्हाला लक्षात येईल, बायोलॉजिकल मॅथमॅटिक्स, मॅथमॅटिकल फिजिओलॉजी, मॉलिक्युलर बायोफिजिक्स, बायो कॉम्प्युटेशन इत्यादी असे अनेक गोष्टी आहेत किती इंटरेस्टिंग आहे की ज्याच्या 2 याचा संयोग झाला तरच आपण पुढे जाऊ शकतो. तर हे मुलांच्या मनावर बिंबवणे आणि त्याची आवड निर्माण करणे हे माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचं काम होतं. त्यामुळे ते आम्ही अगदी नीटाला धरून त्यामुळे पहिल्यांदा आम्ही केमिस्ट्री डिपार्टमेंट वगैरे असं म्हणत नव्हतो, नॅनो टेक्नॉलॉजी युनिट किंवा असं हे करत होतो. केमिस्ट्री डिपार्टमेंट हे केवळ कन्व्हेन्शनल आहे म्हणून हे केलेलं. तर हा इंटरडिसिप्लिनचा जो कन्सेप्ट आहे तो आम्ही पहिल्यापासून राबवला आहे. दुसरी आणखीन एक गोष्ट होती की विद्यार्थी आणि शिक्षक यांचं नातं एक गिव्हर अँड टेकर असं होतं. मास्तर जे सांगतील ते आपण ऐका. शाळेत आपल्याला असंच शिकवलेलं आहे. ते काय म्हणतील ते म्हणले पुस्तकातलं कॉपी करा, तर आपण कॉपी करून लिहिलं पाहिजे, नाही तर मार्क मिळणार. ते लहानपणापासून आपल्याला असं टीचिंग असल्या. आता रोल ऑफ ए टीचर हा अत्यंत बदललेला आहे. कारण आता विद्यार्थी तुमच्या सोशल मीडिया इंटरनेटवरनं प्रत्येक विषयाचं इतकं ज्ञान होतं की रोल ऑफ ए टीचर हॅज बीन नाऊ चेंज टू ए फॅसिलिटेटर ऑफ नॉलेज. म्हणजे पूर्वी टीचर टू इकडे द्यायचं, आता टीचर बिकम्स ए फॅसिलिटेटर टू रीच द नॉलेज. आणि त्याचा जॉब एवढा आहे की इन्फॉर्मेशन शुड बी कन्व्हर्टेड टू नॉलेज अँड इट शुड बी फर्दर कन्व्हर्टेड टू विजडम. आणि याच्याकरता तो विद्यार्थ्यांना मदत करतो. म्हणजे शिक्षकाचा रोल बदललेला आहे विद्यार्थी केंद्रित शिक्षणामुळे. तर अशा रीतीने तो 155 कोर्समध्ये कुठलाही कोर्स कुठल्याही सेमिस्टरला घेतो. तो एक आमच्यात फायदा आहे. नाही आवडला सोडून देतो. तुम्हाला काही याला जास्ती कोर्स आमच्याकडे सक्ती नाही आहे. 5 वर्षांनी एवढे क्रेडिट झाले म्हणजे झाले. मग काही लोक मी जरा आता दुसरीकडे जर्मनीत जाऊन येणार आहे तेव्हा मी जरा कमी कोर्सेस करतो असंही सांग. म्हणजे पूर्ण फ्लेक्सिबिलिटी आहे. दुसरी भाग म्हणजे सर्व विद्यार्थी शिक्षक हे शास्त्रज्ञ असल्यामुळे आणि ते कटिंग एज ऑफ नॉलेजमध्ये काम करत असल्यामुळे त्यातली कुठलीही एक्साइटमेंट ते आपल्या अंडरग्रॅज्युएट टीचर्स अंडरग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना सांगतात. त्यामुळे त्या गोष्टी आमच्या सिलेबस येणं फार सोयीचं. 2016 ग्रॅव्हिटेशनल लाईन्सचा शोध लागला, ते बिग बँग थिअरी वगैरे. तर साधारणतः 1.5 महिन्यांनी भारतात पहिल्यांदा ते आमच्या सिलेबसमध्ये आलं. टू शेअर द एक्साइटमेंट, करंट एक्साइटमेंट टू द अंडरग्रॅज्युएट हे आमचं ध्येय राहील. त्या विद्यार्थ्यांना पहिल्यापासून त्याच्यातनं ट्रेनिंग मिळालं. त्यांच्या कक्षा विचार करण्याची क्षमता वाढली गेली, कक्षा वाढली. आणि जे आम्हाला नेमकं पाहिजे ते आम्हाला छापवाले ग्रॅज्युएट नकोच आहेत, त्याचा उपयोग होत नाही. तर अशा रीतीने शिक्षक, विद्यार्थी आणि इन्फ्रास्ट्रक्चर या तिन्ही ह्याच्यावरती आम्ही कटिंग एज ऑफ नॉलेज ज्याला म्हणतात त्याच्यात आम्ही येतो. आणि त्याची दृश्यमानता थोडक्यात बघायची असेल तर आता आमचं NIRF रँकिंग आहे ते 29 ते 30च्या दरम्यान आहे भारतात. बाकी वरचे सगळे जे आहेत ते 100 आणि 125 वर्ष झालेले इन्स्टिट्यूट्स. IITना सुद्धा आता 75 वर्ष झाली. आणि आम्ही फक्त 15 ते 20 याच्यातलीच असल्यामुळे आमचं नाव त्याच्यात घेतलं. असं जगात आमचा नंबर कुठल्याही रँकिंगमध्ये नाही. म्हणून आता त्यांनी काय केलेलं आहे, न्यू इन्स्टिट्यूशन्स नावाची एक नवीन कॅटेगरी काढली नेचर. त्यात 50 वर्षापूर्वीच्या संबंध संस्था घेतात, फक्त त्यातच संस्था आहे. त्यात आमचा जगात मात्र 6वा नंबर आहे. भारतात पब्लिकेशनची लिस्ट जी आहे त्याच्यात आमचा 3रा किंवा 4था नंबर आहे. अशा रीतीने आमची ध्वजा वरतीच जात राहील. वा. आणि मला उत्सुकता आहे की जगामध्ये असे किती युनिव्हर्सिटीचा अप्रोच इंटरडिसिप्लिनरी एज्युकेशन ऑफर करण्यामध्ये आहे. साधारणत दुसऱ्या महायुद्धानंतर बहुतेक सगळ्या युरोपियन आणि अमेरिकन युनिव्हर्सिटीजनी, काही 60 साली, काही 65 साली, काही 70 साली, या सगळ्यांनी इंटरडिसिप्लिनरी सायन्स
जरी ते नाव घेतलं नसलं तरी त्याच्यात त्यांनी हे सुरुवात केलेली आहे. जर्मनीतही किती विद्यापीठांनी केली आहे, मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूटसारख्या लोकांनी केलेली आहे. त्यामुळे पण आम्ही आयसर सुरू केली त्यावेळी त्यांच्यातल्या कोणाचीही नक्कल करायची नाही आणि त्यातला गाभा ठेवून तो आपल्या भारतीय जीवन आणि शिक्षण पद्धतीशी त्याचं सांगड घालायची, हे पहिल्यापासून ठरलेलं. नाहीतर काय खूप सोपं होतं, कट अँड पेस्ट करू शकलो असतो, पण आम्ही तसं केलं नाही. त्याला कारण भारतीय विद्यार्थ्याच्या मानसिकता वेगळी आहे. भारतीय विद्यार्थी आमच्याकडे जे येतात त्यांच्या इंग्लिशचे लेव्हल किंवा त्यांच्या मॅथमॅटिक्सचे लेव्हल, आम्ही त्यांची परीक्षा घेतो 2 दिवसांनी आणि त्यांची लेव्हल ठरवतो आणि ती एका विशिष्ट लेव्हलपर्यंत नसेल तर त्याच्याकरता आम्ही एक्स्ट्रा एफर्ट घेऊन त्यांच्याकरता रेमेडियल कोर्सेस चालू. तर कारण आता हा प्रकार परदेशात होत नाही. तर अशा प्रकारचं त्याला माझा आवडता म्हणजे भारतीयीकरण आम्ही त्याचं करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला वाटतं तो आत्तापर्यंत. जे प्रेक्षक हा एपिसोड बघतायत त्यांना नक्कीच उत्सुकता असणार की आयसर नंतर पुढे काय. तर मला असं वाटतं आयसर नंतर बरेचसे विद्यार्थी रिसर्च करत असणार किंवा काही टीचर म्हणून सुद्धा मोलाची कामगिरी बजावत असणार किंवा बरेचसे लोक MNC मध्ये पण जात असणार. तर काय सांगाल या बाबतीत? या प्रश्नाकडे तर मी येईनच, कारण हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच्या आधी मी 1-2 गोष्टी आयसरच्या शिक्षणाच्या वैशिष्ट्य म्हणून सांगू शकतो. आपल्याकडे शिक्षणात परीक्षा हा महाभयानक प्रकार आहे. म्हणजे परीक्षेला जाणारी मुलं ही वाघाच्या किंवा सिंहाच्या गुहेत गेलेल्या लोकांसारखी किविलवाणी दिसतात. तेच शिक्षक जे आदल्या दिवशी शिकवतात ते परीक्षा घ्यायला आले की टीचर व्हर्सेस स्टुडंट असा एक खेळ आणि त्याचा एक मानसिक परिणाम होतो त्याच्या मुलाच्या मनावरती. तर तो काढून टाकण्यासाठी आम्ही परीक्षेबद्दलची भीती काढून टाकतो. नवीन नवीन इव्हॅल्युएशन मेथड म्हणजे मूल्यमापन पद्धतींचा आम्ही स्वीकार करतो, ज्यात कित्येक वेळा विद्यार्थी स्वतःचा सहभाग घेतात. म्हणजे परीक्षेची भीती काढून टाकली की एक रुटीन आहे ते चालणारच. कंटिन्युअस इव्हॅल्युएशन मेथड आहेत. तो वर्गात किती प्रश्न विचारतो, कसे विचारतो, उत्तर देतो की नाही, ह्या सगळ्याची नोंद झाली म्हणजे कळतं की तो व्यवस्थित शिकतोय की नाही. बरोबर आहे. फीडबॅक. बिकॉज वी वुड लाईक टू नो व्हॉट द स्टुडंट्स नो. करंट एक्झामिनेशन सिस्टीम टीचर्स अस वुड लाईक टू नो व्हॉट यू डोंट नो. करेक्ट. फीडबॅक. जे तुम्ही शिकलेला नाही त्याच्यावरतीच मला प्रश्न विचारण्यात जास्त आनंद होतो. तर अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आम्ही छोट्या 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 इव्हॅल्युएशन करून आणि आम्ही राईट पाथवरती आहोत की नाही हे आम्ही रॉयल सोसायटी ऑफ सायन्स म्हणून लंडनमधली खूप मोठी संस्था आहे, त्या संस्थेला आमचं मूल्यमापन करायला सांगितलं आणि त्यांनी ज्यावेळी ते मूल्यमापन केलं सांगितलं की दिस इज नो वे लेस दॅन एनी UK ऑर द युरोपियन युनिव्हर्सिटी. असं त्यांनी आम्हाला सांगितलं. मोठं प्रशस्ती. त्यामुळे आम्ही NAAC वर ते ॲक्रिडेशन करता आम्हाला गरज नाही आहे तिची म्हणून गेलं नाही, एवढंच. बाकी काही हे त्याच्यात. 4 वर्ष झाली की 5व्या वर्षी कंपल्सरी रिसर्च करावा लागतो. हा 1 वर्षाचा रिसर्च प्रयोग तुम्ही कुठेही करू शकता. म्हणजे पुणे, हैदराबाद, गोवा, लंडन, जर्मनी, अमेरिका कुठेही जाऊन करू शकता. त्याच्याकरता लागणारा प्रकल्प प्रोजेक्ट तुम्ही लिहायचा. त्याला शिक्षक मार्गदर्शन सगळं तुम्ही स्वतः करायचं. स्पून फीडिंग हा प्रकारच आम्ही बंद करून टाकला. त्यावेळी ती मुलं तो प्रोजेक्ट करतात. त्याच्या समरमध्ये 3-3 महिन्याचे कोर्स करून समजा 5 वर्षानंतर 18 महिन्याचा त्यांनी रिसर्च मेथडॉलॉजीचा अनुभव घेतलेला असतो आणि काही जवळजवळ 70-80% मुलांची त्यात पब्लिकेशन्सही होतात. हे फार कमी ठिकाणी हे घडतं. साधारणतः आमच्याकडे 50 ते 60% मुलं ही PhDला रिसर्चला पुढे जातात आणि जगातल्या कुठल्याही टॉप युनिव्हर्सिटीमध्ये हे प्रपोर्शन तेवढंच असतं. आपल्याला असं वाटतं की टॉप युनिव्हर्सिटीचे सगळे मुलं रिसर्चला जातात, तसं नाही जात. 50-60% जातात. आमच्याकडची 50-60% जातात. त्याच्यानंतरचे काही मुलं ज्यांना नोकऱ्या पाहिजे असतात त्या नोकऱ्यांच्या करता जातात.
इंडस्ट्रीमध्ये जातात. काही मुलं शिक्षक व्हायचं असं ठरवून शिक्षक होण्याच्या ह्याच्यात जातात. आमच्याकडची मुलं ही ना पहिल्या दिवसापासून वेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग दिलं. इंडस्ट्रीत ॲक्सेप्टेबिलिटी रेट फार वरती आहे. आम्ही ज्यावेळी सुरू केलं त्यावेळी मुलं वडील येऊन विचार मेरे बच्चे को कितना पैसा मिळेल. त्यावेळी माझ्याकडे उत्तर नव्हतं. त्यावेळी आम्ही सांगायचो वी कॅन प्रॉमिस यू ओनली अनसर्टनिटी, वी कांट प्रॉमिस यू एनिथिंग. पण आता दिवस बदलत गेलेले आहेत. आता अशी परिस्थितीच राहत नाही की आयसरचा विद्यार्थी बेकार राहिला आहे किंवा त्याला काय असंही होत नाही, तो हे करू शकतो. एक नवीन कन्सेप्ट असा आमचा आहे की ज्यावेळी तुम्ही आयसरमधून, हा माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा आहे, ज्यावेळी तुम्ही आयसरमधून पास होता तेव्हा व्हॉट यू हॅव, नंबर वन युअर ॲनालिटिकल केपेबिलिटीज ऑफ द हायेस्ट ऑर्डर, because you make decisions every now and then. Your creativity is nurtured. म्हणजे एखाद्याला नवीन काही करून बघायचं असतं त्याला तो संधी दिली. आणि कित्येक विद्यार्थी इतकं चांगलं करतात की त्यांना आम्ही रेग्युलर प्रॅक्टिकल करून खाऊन सांगतो, कारण शेवटी ट्रेनिंग आहे ते. तर युअर क्रिएटिव्हिटी इज नर्चर्ड, युअर रिसर्च मेथॉडॉलॉजी इज साऊंड, कारण 18 महिने तुम्ही रिसर्चमध्ये घालवले. युअर प्रेझेंटेशन स्किल्स आर मोर दॅन ॲव्हरेज एनी टाईम. आणि या सगळ्या ह्याच्यामुळे वी डेव्हलप द केपेबिलिटीज टू ॲक्सेप्ट एनी चॅलेंजेस, whether it is in research, whether it is in industry or any other type. तर हा जो एक बेसिक एज्युकेशनमधला कन्सेप्ट आहे की मला इतके मार्क मिळाले म्हणजे इतकी नोकरी, हा मी कट डाऊन करून वी क्रिएट द एलिव्हेट केलं मुलांना तुम्ही. नाव यू टेक इट चॅलेंज, विल गाईड यू इन दॅट. आणि त्याचा फायदा असा झाला की आता काही वर्षापासून जशी रिसर्चला जातात, जॉबला जातात, MPSC UPSCला जातात किंवा IIMला जातात. तुम्हाला सांगायला हरकत नाही, 3 वर्षापूर्वी कॅटला पहिला आलेला मुलगा आयसर पुण्याचा होता. क्या बात आहे. केपेबिलिटी तुमची डेव्हलप झाली, यू कॅन फेस एनी चॅलेंज इन द लाईफ. काही लोक लॉला जातात कारण आपल्याकडे IPR वरती एक्सपर्टच नाही. 80-90% इंजिनिअरिंग आणि सायन्समधली पेटंट्स आहेत आणि 10% किंवा 20% पेटंट अटर्नी सायन्स आणि इंजिनिअरिंगचे बॅकग्राऊंड असेल. मग का त्यांनी हे करून? सायबर क्राईम आता महत्त्वाचा झाला आहे. सायबर क्राईम आहे. इतक्या अनेक म्हणजे ज्याच्यात तुमच्या केपेबिलिटी तुम्ही वापरू शकाल अशा अनेक चॅलेंजेस आहेत. कंटेंट रायटिंग, बायजूस आल्यानंतर भारतात कंटेंट रायटिंग म्हणजे लोकांना काहीतरी कळायला लागलं. पण आमची मुलं पहिल्यापासून कंटेंट रायटिंगमध्ये एक्सपर्ट असल्यामुळे आम्ही ते चेन्नईला ते हे मॅथ्स वगैरे होते, तिथं आमची मुलं अनेक काम करतात. लोकांना माहीतच नव्हतं. एवढं सुंदर मीडिया सेंटर आहे. आमच्यातल्या एका मुलाने आता फिल्म ही करिअर घेऊन परवा सिंगापूर फिल्म फेस्टिवलला एका शॉर्ट फिल्मला त्याला हे मिळालं. म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि त्यांनी पुस्तकातला किडा बनून राहणं ही आमची इच्छा आहे. आणि नुसताच चांगला विद्यार्थी होऊ नये, तर त्यांनी चांगला नागरिक व्हावा आणि समाजाला काही द्यावं. हां, तर याचं कारण याच्याच करता मी सांगतो, जरी आम्ही इथे असलो तरी 500 मीटर इकडे आणि 500 मीटर तिकडे कॉर्पोरेशनच्या शाळा आहेत, तिथे प्रयोगशाळाच नाही. मग आम्ही समाजाचं काही देणं लागतं का नाही? इजंट इट ए टाईम फॉर गिव्हिंग अस बॅक टू द सोसायटी? हे आम्ही मुलांना व्हॉलंटियर, आमच्याकडे दिशा नावाचा ग्रुप आहे, मग ती मुलांना शिकवतात, त्या मुलांना इथे घेऊन येतात, वेगळ्या वस्त्यावरती जाऊन मुलं राहतात. असा सेल्फ हेल्प जो ग्रुप असतो तसा आमच्याकडे दिशा नावाचा आहे. आणि हे आम्ही अगदी जाणीवपूर्वक जोपासलेले. त्याशिवाय सायन्स ॲक्टिव्हिटी सेंटर म्हणून ज्याच्यात आम्ही दरवर्षी साधारणतः 2,500 ते 3,000 माध्यमिक शिक्षक, महाविद्यालयीन शिक्षक आणि शाळेचे शिक्षक यांची ट्रेनिंग कोर्सेस चालू. कारण आम्हाला असं वाटतं की नाव इट इज टाईम फॉर अस टू गिव्ह इट बॅक. तर ते करतो. आणि त्यामुळे आयसरमधला निर्माण होणारा जो विद्यार्थी आहे तो अभ्यास तर करतोच, त्याचे छंद जोपासतोच, तो क्रिकेट मॅचही, बॅडमिंटनही खेळतो, गाण्याच्या स्पीक मॅकीच्या प्रोग्राम, आम्ही स्पीक मॅकीचे पुण्यातले आधारस्तंभ.
तिथेही गाण्याचं असं सर्वार्थाने एक परिपूर्ण असा नागरिक व्हावा, ही आमची अल्टिमेट इच्छा आहे. आणि त्याच्या केपेबिलिटीज आम्ही डेव्हलप, प्रोफेशनल केपेबिलिटी डेव्हलप केलेली आहे. मला मधून मधून विचारतात कितीचं पॅकेज मिळालं. मी म्हटलं तुम्हाला एक समजा 12 लाखाचं पॅकेज मिळालं, बरं 12 लाखाचं पॅकेज निर्माण करण्याची संस्था म्हणजे अशी आम्हाला ओळख नकोच आहे. वी विल क्रिएट द वेल्थ अँड दॅट विल फॉलो द मनी. 12वी झालेली बहुतांश मुलं ही इंजिनियर व्हा, डॉक्टर व्हा, अशा प्रकारचा एक ट्रॅडिशनल मार्ग स्वीकारताना दिसतात. पण इथे जेव्हा आयसर जॉब सीकरपेक्षा जॉब गिव्हर सारखा पर्याय निवडून अशा प्रकारचा अभ्यासक्रम बनवते आणि विद्यार्थ्यांना घडवते, पाश्चिमात्य जगतामध्ये अमेरिकेसारख्या ठिकाणी फेसबुकसारखी कंपनी आहे, तयार झाली. स्टीव्ह जॉब्स आणि ॲपल अमेरिकेमधले आहेत, मेटासारखी कंपनी अमेरिकेमध्ये आहे, मायक्रोसॉफ्टसारखी कंपनी अमेरिकेमध्ये आहे, की जे लोक आज भारतातल्या सत्या नाडेला आणि सुंदर पिचाईसारख्या प्रतिभावंतांना जॉब्स, CEO सारख्या लेवलला जॉब देतात. तर आयसरमधनं जे विद्यार्थी पास होतील ते सायंटिस्ट होतील, ते MNCsमध्ये जातील, हे तर होईलच. पण मला असं वाटतं की भारतामध्ये एखादा स्टीव्ह जॉब्स का जन्म घेत नाही, तर मला असं वाटतं की तो दिवस दूर नसेल की भारतामध्ये स्टीव्ह जॉब्स असतील, भारतामध्ये बिल गेट्स असतील आणि इथे हे लोक अशा प्रकारच्या मोठ्या MNCs तयार करून जॉब गिव्हर्स होतील. आणि त्याच्या पाठीमागे आयसरचा मोठा दृष्टिकोन असेल, आयसरच्या अभ्यासक्रमाचा त्याच्यामध्ये वाटा असेल. असा विचार करून आयसरमध्ये इन्क्युबेशन सेंटर आहे, स्टार्टअप्स आहेत आणि एक त्याच्याकरता त्याची मॅनेजमेंट बघण्याची सेक्शन 8 कंपनी दॅट मॅनेजेस द होल. आता साधारणतः 20 तरी मला वाटतं स्टार्टअप्स असतात. तर हे सगळं आम्ही त्याच्यात हे केले की विद्यार्थ्यांनी केवळ याच्यात न करता उद्योग क्षेत्राचं घेतले पाहिजे. त्या दृष्टीने आता आम्ही काही मॅनेजमेंटचे वगैरे कोर्सेस असे सुद्धा ठेवलेले आहेत. तर ते सहज विद्यार्थी मला वाटतं या जूनपासून वगैरे सुरू करणार आहे. म्हणजे मॅनेजरल स्किल्स वगैरे असं जे असतं ते थोडंसं डेव्हलप करण्यासाठी आमच्याकडे HSS डिपार्टमेंट आहे, इकॉनॉमिक्स, सायकॉलॉजी वगैरे असे विचार. सर्व्हिस बेस्ड इकॉनॉमी, कालच मी वाचलं आपले जे 4 क्रमांकाचे 55% GDP ह्या सेवा क्षेत्रात नाही. आता एका दृष्टीने हे आपलं यश आहे, पण दुसऱ्या दृष्टीने आपण जर 5 पैशात काम करत असलो, आपली 2 बलस्थान आहेत, आपलं इंजिनिअरिंगचं नॉलेज आणि आपलं इंग्लिश नॉलेज. सो उद्या जर छोट्या छोट्या देशांनी हे गुण अंगीकारून आपल्याला द्यायला सुरुवात झाली, ही उदाहरणार्थ व्हिएटनामसारखा देशसुद्धा आता आपल्या ह्याच्यात येतं, तर असं किती दिवस चालणार? 10 पैशाची 8 पैशात त्यांनी काम घेतलं तर कंपन्या तिकडे जातील. आता इतक्यात लगेच इम्पॅक्ट होणार नाही. तर हे जर टाळायचं असेल तर आपल्या उद्योगधंद्यात इनोव्हेशन आणणं अत्यंत आवश्यक. आता कॉपी करून इंडस्ट्री करण्याचे दिवस संपले, कारण जागतिकीकरणामुळे आता पेटंट लॉ स्ट्रिक्ट झालेले आहेत. त्यामुळे आता फसवणे, बायपास करणे या गोष्टी आता नाही चालणार. तुम्हाला फंडामेंटली बेसिक रिसर्च करूनच, इनोव्हेशन करूनच बौद्धिक संपदा वाढवावी लागेल आणि तरच आपली नॉलेज बेस इकॉनॉमी. आता मला आनंद वाटतो की ते मी हॉरर मेडिकल स्कूलसारख्या जवळजवळ 40% त्यांचा रेव्हेन्यू त्यांचे पेटंट विकून येत होते. विल वी एबल टू डू दॅट? एक्झॅक्टली. पण दॅट इज परहॅप्स वन साइडेड. वीड लाईक टू गो स्टेप वाईज, कारण तो आमचा अल्टिमेट गोल नाही. बरोबर आहे. इंटरनॅशनल स्टुडंट्स इथे दिसत नाहीत. नाही, सध्या घेत नाही आहोत. परवानगी आहे, पण त्याला खूप, एकतर इंटरनॅशनल स्टुडंट्स सायन्सचा अभ्यास करायला भारतात यावे अशी परिस्थिती आहे की नाही हे मी त्यातला तज्ज्ञ नसल्यामुळे सांगू शकत. म्हणजे इंटरनॅशनल स्टुडंट जे भारतात येतात ते सर्व सांगतं मला होतं मॅनेजमेंट, लॉ, फिलॉसॉफी अशा विषयाचा अभ्यास करण्यासाठी येतात आणि त्यांच्या फिया या खूप प्रचंड आहेत. IIT जेवढी घेते तेवढी दुप्पट तिप्पट फी आम्ही, त्याला आमच्याकडे ते नाही. हळूहळू परदेशी विदेशी फॅकल्टी यायला सुरुवात झाली. आमच्याकडे एक अमेरिकन फॅकल्टी आहे इथे. हळूहळू आम्ही ती परवानगी घेतली की 1 वर्षाकरता एखादा शिक्षक इथं जे शिकवायला येत असेल तर येऊ द्यावा त्याला, अशी आता आम्ही हे. मग त्याला आम्ही टॉपअप हे करतो, म्हणजे त्याला तिथला मिळणारा पगार काय मी मॅच करू शकत नाही.
तेव्हा सरकार जेवढं देतं म्हणजे अलाउड आहे तेवढं, आणि आम्ही थोडंसं टॉपअप करून कर. त्याला अगदी नाही म्हटलं तर 60-70% निवडू, वा. अशी ही सोय आहे. हम्म. पण अजून खऱ्या अर्थाने इंटरनॅशनलायझेशन झालं नाही. हम्म. आणि मला जर वैयक्तिक विचाराल तर ज्याप्रमाणे ते अपेक्षित आहे त्यावेळी ते होणारच नाही. हम्म. ज्यावेळी इंटरनॅशनलायझेशन ज्यावेळी त्यावेळी आमची इच्छा अशी होती की हार्वर्ड, बर्कले, येल युनिव्हर्सिटीनी इथे येऊन इंजिनिअरिंग, इथे येऊन सायन्स कोर्सेस सुरू करायचे. ते झालं नाही. हम्म. झाली काय, लॉ, IPR, हार्डकोर जे ते कोर्सेस होते आपले सुरू झालेच नाहीत आणि ते होणारही नाहीत. फी स्ट्रक्चर कसं असतं इथे? मी आता बरेच दिवसात संबंधित नाही, पण मला वाटतं 35,000 रुपये पर सेमेस्टर आहे. बरोबर. आणि जर या दर्जाच्या कोर्सची तुम्ही तुलना केली तर ते फारच कमी आहे असं माझं मत. खरं आहे, खरं आहे. इथं विद्यार्थ्यांना कंपल्सरी हॉस्टेलमध्ये राहावं लागतं. हम्म. 80% शिक्षक कॅम्पसमध्ये राहतात. त्यामुळे 24/7 इंटरॅक्शन हा जो प्रकार आहे तो करता येतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज अ बजवर्ड. तर या AIच्या या डॉमिनन्समध्ये आयसरच्या अभ्यासक्रमावरती काय परिणाम? विनोदाने असं म्हणतो, आयसर नेव्हर टीचेस ए कॉम्प्युटर सायन्स कोर्स, हम्म. बट एव्हरी कोर्स हॅज कॉम्प्युटर कंटेंट. हम्म. आमच्याकडे त्याच्याबद्दल 2 प्रगती आहे. एक, क्वांटम कॉम्प्युटिंग हे आता एक सगळ्यात ॲडव्हान्स क्षेत्र. हम्म. मला वाटतं भारतातला पहिला मास्टर्सचा ऑफिशियल कोर्स आम्ही आमच्याकडे क्वांटम कॉम्प्युटिंगमध्ये सुरू केले. हम्म. आमच्याकडे डेटा सायन्स किंवा ह्याच्याबद्दलही नवीन फॅकल्टीज वगैरे हे सुरू बरं. केलेलं आहे. आणि AI हे एक लक्षात ठेवलं पाहिजे आपल्या सगळ्यांनी, हे एक साधन आहे, ते साध्य नाही आहे. वा. हम्म. लोकांना ते साध्य वाटतं आणि तिथंच गफलत होते. जसं आपल्याकडे गुगलने सांगितलेलं सगळं खरंच असं पाहिजे असं पण समजतो, तसं AI, ML ही टूल्स आहेत, टूल्स आहेत. ती साधनं आहेत. त्याचा व्यवस्थित वापर करून तुम्ही तुमच्याकरता किती वापर करता हे नॉलेज क्रिएशन किंवा विजडमचा भाग आहे. वा वा वा. आणि तो तुम्ही केला पाहिजे. आणि त्याच्याकरता लागणारे सगळे कोर्सेस किंवा सगळे लॅबोरेटरीज आमच्याकडे परमब्रह्म नावाचा एक हाय परफॉर्मन्स कॉम्प्युटर आहे. 1.8 पेटाफ्लॉप्स त्याची क्षमता आहे. बरं. म्हणजे माझ्या कल्पने भारतातल्या पहिल्या 10 तो असावा. पण तो नुसताच रिकामा न ठेवता त्याच्या विद्यार्थ्यांना त्याचा त्या कोर्समध्ये माहिती करून घे, म्हणून आम्ही हे करतो. आयसरच्या भारतामध्ये 7 शाखा आहेत. म्हणजे पुणे, कलकत्ता, भोपाळ, तिरुपती, तिरुवनंतपुरम, बेरहमपूर. एक उत्सुकता आहे. म्हणजे मुंबई झालं, दिल्ली झालं, बँगलोर झालं किंवा हैदराबाद झालं, अशासारख्या मेट्रो सिटीजमध्ये आयसर का नाही आहे? त्या तिथे नाही आहे त्याच्या कारण या शहरं ही ओव्हर सॅच्युरेटेड झालेली आहे. हे तुम्ही आत्ता ज्या सगळ्या मला सांगितल्या त्या प्रत्येकाच्यात IITs आहेत किंवा NITs आहेत. भारतातली तिरुपती ही एकच गोष्ट जी आहे की जिथे IIT आणि आयसर एकत्र आहेत, आणि भुवनेश्वर 2 ठिकाणी. तर तिथे ऑलरेडी असताना हे कुठल्या तरी नवीन ह्याच्यातून करावं, त्याची भौगोलिक रचनाही ठरलेली आहे. नॉर्थ ईस्ट, साऊथ वेस्टला प्रत्येक एक आणि सेंट्रलमध्ये भोपाळला एक असं ठेवलेलं आहे. तर त्याच्यानंतरही काही नवीन, पण आता एक नवीन आयसर उघडायची तर साधारणतः 1000 ते 1100 कोटी रुपये खर्च आहे. तेही जागा कोणी दिली तर. एखाद्या भागात जर करायची ठरवली तर ती चॅलेंज घेऊन करतोच आम्ही. आता उदाहरणार्थ तिरुपती सुरू झाली, त्याचा टास्क फोर्स आयसर पुणेमध्ये होता. बरं. म्हणजे आमच्याकडचे पहिल्या लोक जाऊन इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे सगळं त्यांनी त्यावेळी उभं केलं. त्यावेळी असं करतो, कदाचित फ्युचरमध्ये एक्सपान्शनही होऊ शकेल, पण हा धोरणात्मक भाग आहे. आयसरच्या संपूर्ण जडणघडणीमध्ये किंवा व्हिजनमध्ये केंद्र सरकारचा वाटा आहे. तर राज्य शासनाचा इथे काही संबंध नसल्यामुळे काही फायदा किंवा तोटा होतो? राज्य सरकारशी डायरेक्ट संबंध आमचा पुणे आयसरचा नाही आहे. पुणे सोडून बाकी सगळ्या आयसरना राज्य सरकारने जमिनी दिली, कारण सर्वसाधारण जमिनी त्या राज्य सरकारच्या ताब्यात असतात, त्यामुळे तिथे दिले. आमचा प्रश्न NCLनी सोडवल्यामुळे आम्हाला तशी गरज वाटली नाही, पण आता मात्र आम्हाला थोडीशी जास्ती जागेची गरज वाटते आणि त्याच्याकरता आम्ही राज्य सरकारला सुद्धा अप्रोच झालेला.
म्हणजे मी आयसरची वेबसाईट बघितली तर त्याच्यामध्ये पण डोनेशन्स हा प्रॉमिनंट विषय तिथं मांडला आहे. हा, आमच्याकडे डोनेशन हे इन्फ्रास्ट्रक्चर, आमचे कॅम्पस लहान असल्यामुळे आता आमच्या बाकीच्या बिल्डिंग सगळ्या हॉस्टेल गेस्ट हाऊस ते 11-11 मजली झाले. तर त्याच्यात बजाजनी एक 700 विद्यार्थिनींची कथा हॉस्टेल बनवली. सिप्लानी एक नवीन प्रयोगशाळा बांधण्यासाठी हे दिलेलं आहे. बालननी आत्ता जे सायन्स ॲक्टिव्हिटी सेंटर आहे त्याचंच मोठं एक हे करण्याकरता 3 मजली बिल्डिंग बांधण्याकरता दिले. त्याच्या अनेक अशा इन्फोसिसनी दिले आहेत. तसे बऱ्याच छोट्या यांनी हे केलेले. इतके दिवस आम्ही त्याच्याकरता ॲक्टिव्ह प्रयत्न करत नव्हतो. याचं कारण असं होतं, कशाच्या जोरावरती आम्हाला पैसे द्या असं सांगायचं. वी वॉन्टेड टू एस्टॅब्लिश अवरसेल्फ टू ए सर्टन लेवल टू शेक हँड विथ देम. म्हणून तुम्हाला त्या कमी दिसत असतील, पण हळूहळू त्या वाढतील याच्याबद्दल शंकाच नाही. आणि आम्हाला ते इन्कम टॅक्स एक कुठलं कलम असतं ते ज्याच्यात 100% सूट असते, 35E वगैरे असं काही CSR आणि हां, तर त्याच्याकरता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एमिनन्स खाली त्यांना सूट असते, ते आम्हाला मिळाले. रिसर्च आणि इनोव्हेशन याचा एकूण अर्थव्यवस्थेशी जर आपण संबंध जोडायचा झाला तर काय सांगाल? याच्यात आमच्यापेक्षा IITचा रोल जास्ती असेल. कारण परत म्हटलं तसं पेटंट, इंजिनिअरिंग म्हणजे दृश्यमानता ही त्यांच्याकडे भरपूर आहे. त्यावेळेस सोसायटल नीड्स हा एक भाग आहे. दुसरा एक त्यांचा ॲडव्हान्टेज असा आहे की त्यांच्या माजी विद्यार्थी संघटना इतक्या भारी आहेत की त्या आणखीन एक IIT काढून दाखवू शकतात. तर या दोन ह्याच्यामुळे त्याच्यासारखं म्हणजे उद्या हार्वर्ड किंवा येल्टसारखे जर फंडिंग हे पाहिजे असेल तर आपल्याला आयसर या एक तर 15-20 वर्षात झालेल्या संस्था आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यात ॲप्लाइड सायन्सेस आत्ता सुरुवात झाली. त्यामुळे IIT याच्यासाठी अगदी योग्य आहेत. आणि IITs आर डुईंग वेल इन दॅट केस. म्हणजे अगदी 30-40% नाही मिळत, पण काही टक्के अगदी निश्चित मिळवतात, त्याबद्दल प्रश्नच नाही. विशेषतः इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये तर माझी विद्यार्थ्यांनी सर्वांना पैसे. या आयुष्यामध्ये यश मिळवण्यासाठी पदवी झालं, मार्क्स झालं, याला महत्त्व आहेच. पण मला लक्ष वेधायचं आहे एका वेगळ्या फॅक्टरकडे, लर्निंग माइंड आणि पॅशन. तर एकूण एक सनसनाटी यश मिळवण्यामागे उत्तम संस्था आणि पदवी याच्या बरोबरीला किंवा याच्यापेक्षा जास्त पॅशन आणि लर्निंग माइंडला महत्त्व असतं का? अगदी भरपूर आहे, त्याच्याशिवाय होणारच नाही. विद्यार्थी केंद्रित योजनेचं एक सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हे आहे की विद्यार्थ्यांना केव्हा इन्व्हॉल्व करून घेता येईल, त्यांची पॅशन असेल किंवा त्यांना काहीतरी नवीन शिकायची आवड असेल त्यावेळीच घेता येईल, नाही का. ते जे त्यांचं त्यांना म्हणजे त्यावेळी त्यांना घेता येईल त्यावेळीच ते विद्यार्थी केंद्रित शिक्षण होईल. आणि त्या रोलला आम्ही फार महत्त्व देतो. आणि तो बरं आम्हाला त्याचे क्लासेस किंवा कोर्सेस चालवून ते होणार नाही. दॅट वी नीड टू सेट अप द एक्झाम्पल्स अँड देन डू इट. आणि आम्ही त्याचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, याच्याबद्दल माझ्या मनात शंकाच नाही. 1930 सालापासून भारताला नोबेल प्राईज मिळालेली आहे. CV रमन यांच्यानंतर आपल्याला नोबेल प्राईज मिळाले. तर आमच्या या रिसर्च कम्युनिटीपासून असा कुणी जर बोध घेतला तर इंडियन सॉईलवरती, इंडियन प्रॉब्लेम्सवरती अभ्यास करून जर एखाद्याने नोबेल प्राईज मिळवलं तर मला असं वाटतं की आयसरची ध्येयपूर्ती झाली आणि तो दिवस नक्कीच सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्याचा असेल. खूप छान वाटलं सर गप्पा मारून. म्हणजे तास दीड तास कसा गेला काही कळलं नाही. आणि खूप प्रेरणादायी प्रवास खरोखर हा आहे. 80 वर्षाचा तरुण त्यांच्याकडनं किती शिकायला पाहिजे. शास्त्रज्ञ म्हणून नसलेला प्रवास असेल 30-35 वर्षाचा. वयाच्या 60मध्ये NCLमधनं बाहेर पडल्यानंतर आयसरच्या राईट फ्रॉम इन्सेप्शन ही सगळी वाटचाल, हा सगळा ग्राफ सरांनी बघितला आहे. शास्त्रज्ञ होणं किंवा तसा ध्यास इनोव्हेशन आणि इन्व्हेन्शन, पेटंट, कॉपीराईट्स याच्यासाठी असणं म्हणजे सरांनी फार चांगलं उदाहरण दिलं की आपली सर्व्हिस बेस्ड इकॉनॉमी आहे. आणि जर ती नॉलेज बेस्ड इकॉनॉमी जर झाली तर किती मोठं परिवर्तन या देशामध्ये होऊ शकतं. ॲपलसारखी कंपनी असेल, मायक्रोसॉफ्टसारखी कंपनी असेल, गुगलसारखी कंपनी असेल, मेटासारखी कंपनी असेल, या कंपन्या
अमेरिकेमध्ये किंवा वेस्टर्न जगामध्ये का आहेत? या कंपन्या जर भारतात सुरू झाल्या आणि भारतामध्येच जर स्टीव्ह जॉब्स किंवा मार्क झुकेरबर्ग जर तयार झाले तर स्काय इज द लिमिट फॉर इंडिया. भारताची इकॉनॉमी जगामध्ये आज 4थ्या नंबरला पोचली आहे. तर मला असं वाटतं हा अप्रोच सायन्स बेस्ड किंवा नॉलेज बेस्ड इकॉनॉमी जर झाली तर त्यामध्ये काय रेव्होल्युशन होऊ शकतं. मला असं वाटतं लवकरच आपली इकॉनॉमी 3ऱ्या आणि 2ऱ्या नंबरवर यायला वेळ लागणार नाही. म्हणजे खरोखर हा एपिसोड बघितल्यानंतर जे आज मुलं 12वीमध्ये आहेत ना, त्यांनी नक्की विचार करावा की आपण जॉब सीकर्स व्हायचं आहे का जॉब गिव्हर्स व्हायचं आहे. एवढी नक्कीच माहिती या एपिसोडमधून आपल्याला मिळाली असेल असा विश्वास व्यक्त करतो. हा एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक करा, कॉमेंट्स करा. हा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर सर खूप खूप आभारी आहे मी आपला. आपण एवढा वेळ दिला आमच्यासाठी आणि आपण मनापासून व्यक्त झालात आमच्या चॅनलवरती. मला या पॉडकास्टवरती येण्याची संधी मिळाली याच्याबद्दल तुमच्या टीमचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.